Hello students, welcome to this session. In this session we are going to study some more important questions of the software engineering, that is SEN, for G-Scheme students of MSBTE. विद्यार्थी मित्रांनो, ही फाईल तुम्हाला PDF मध्ये पण अवेलेबल आहे. ती डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंक टाकलेली आहे. ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि नंतर पुन्हा तुमच्या पुढच्या रेफरन्ससाठी ती PDF फाईल तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. सो लेट्स स्टार्ट. The first question here: which of the following is true about the entity relationship diagrams? ER, it stands for the entity relationship diagrams. The first answer here is they consist of object relationship pairs. It indicates cardinality of the relationship, and then it indicates the modality of the relationship, and the last answer is all the above. The correct answer here is all the above. ER diagrams म्हणजे काय? The relationship between a object, different objects that are there in the software development. मग इथं cardinality म्हणजे काय? Cardinality म्हणजे 1:1 relationship, 1:many, many-to-many relationship. आणि तसंच मोडॅलिटी म्हणजे दोन ऑब्जेक्ट्समध्ये रिलेशनशिप कंपल्सरी आहे का, नाहीतर मग ऑप्शनल आहे. आता टेक फॉर एक्झाम्पल, देर इज वन टीचर. इट इज पॉइंट क्लियर, राइट? नाउ this teacher teaches many different subjects. Okay, now he teaches many different subjects he teach, so the relationship here is 1:many. Similarly, you have got one college and that college has got one principal. Now here it will be 1:1. Why it is called as 1:1? Because eka college la you have got only one principal. It is point clear. तर एंटिटी रिलेशनशिप डायग्राम्समध्ये तुम्हाला कार्डिनॅलिटी पण डिस्प्ले केलं जातं आहे आणि तसंच मोडॅलिटीसुद्धा डिस्प्ले केलं जातं आहे. कार्डिनॅलिटी म्हणजे तीन प्रकारचे असते: 1:1, 1:many आणि many-to-many. मोडॅलिटी म्हणजे रिलेशनशिप कंपल्सरी आहे का नाही मग ऑप्शनल आहे. ओके, सो द करेक्ट आन्सर इज ऑल द अबव. विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. Dash uses powerful development software and small highly trained teams of programmers. तर विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस मॉडेल्स डिफरंट टाइप्समध्ये आहेत. इट इज पॉइंट क्लिअर. त्यापैकी वन ऑफ द टाइप्स इज प्रोटोटाइप मॉडल, दुसरा आहे रॅड, तिसरं सम कोडिंग अँड सम मॉडेलिंग हियर. तर रॅपिड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट आपल्याला मॅक्झिमम 90 दिवसामध्ये कंप्लीट करून द्यायचं असतं. इट इज पॉइंट क्लिअर. मग एखादं काम आपल्याला शॉर्ट टाईममध्ये जर करायचं असेल तर आपण काय करतो, मॅक्झिमम नंबर ऑफ इंजिनियर्स त्या कामावरती आपण लावतो आणि त्या इंजिनियर्सला आपण टीम्समध्ये डिवाईड करून त्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी 90 डेजमध्ये कंप्लीट करून देण्यासाठी विल ट्राय टू अचीव दॅट वन. इट इज पॉइंट क्लिअर. तर ह्याच्यानंतर तुम्ही एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवून घ्या. जेव्हा तुम्हाला इतर कुठल्याही MCQमध्ये जिथं ही शब्द येते टीम्स, द आन्सर विल बी रॅपिड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. थर्ड वन, in Boehm's, Barry Boehm है the actually full name, spiral model, each loop in the spiral represents dash of this software, phase of the software. ही correct answer है, not design, documentation or none of the above. तुम्हाला बॅरी बोहेमचं स्पायरल मॉडेल म्हणजे काय इथं मी तुम्हाला दाखवतो. नाउ दिस इज व्हॉट वी कॉल इट ॲज दी बॅरी बोहेम स्पायरल मॉडेल. पहिल्यांदा सॉफ्टवेअर जे तुम्ही डेव्हलप करायला त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहे, त्यानंतर आयडेंटिफाय अँड रिझॉल्व द रिस्क कशा प्रकारचे आहेत, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग, अँड लास्ट वन इज प्लॅन दी नेक्स्ट आयटिरेशन. आणि ही सगळे जे आहेत ही फेजेस आहेत. फर्स्ट फेज, सेकंड फेज, थर्ड फेज, फोर्थ फेज, like this it goes on increasing. Okay, next, which chart is a tool that depicts projects as a network diagram that is capable of graphically representing main events of project in both parallel and consecutive way. तर इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. पट, त्याचा फुल फॉर्म आहे प्रोजेक्ट एस्टिमेशन अँड रिसर्च टेक्निक्स. दूसरा है गैंट चार्ट, तीसरा बोथ A and B, and last one is none of the above, right?
नाव इथं आपल्याला महत्त्वाचं काय आहे, पर्ट अँड गॅन्ट चार्ट. तर ही MCQ क्वेश्चन तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सब्जेक्टमध्ये डिफरंट अदर मेथड्समध्ये विचारलं जाऊ शकतं. तर इथं एक लक्षात ठेवून घ्या, ग्राफिकली आपल्याला इन्फॉर्मेशन म्हणजे प्रोजेक्ट कसं काम चालू आहे, प्रोजेक्टमध्ये कुठपर्यंत काम कंप्लीट झालं आहे, किती शिल्लक आहे, ही सगळ्या गोष्टी माहीत करण्यासाठी आपण ग्राफिकली डिपिक्ट करण्यासाठी एक आहे पर्ट आणि दुसरं आहे गॅन्ट चार्ट. मग ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, पर्ट चार्टमध्ये ॲक्टिव्हिटीज तुम्ही कोणते करणार आहेत, कोणती ॲक्टिव्हिटी पहिल्यांदा करायची आहे, कोणती ॲक्टिव्हिटी ती झाल्यानंतर कंप्लीट करायची आहे, म्हणजे कोणत्या ॲक्टिव्हिटी इतर कुठल्या ॲक्टिव्हिटीवरती डिपेंडंट आहे, ही सगळं माहिती ह्याच्यात होत आहे. एवढंच नाही आहे तर कोणते दोन ॲक्टिव्हिटीज तुम्ही सायमल्टेनियसली करू शकतात. पण गॅन्ट चार्टमध्ये फक्त कुठल्याही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी अंदाजा किती टाईम आपल्याला लागणार आहे. तर ही टोटली टाईम फोकस्ड आहे, म्हणजे इथं मेन इम्पॉर्टन्स इज फॉर दी टाईम. इज इज पॉइंटले. नाव इथं what are the activities that are capable of running in parallel or in a consecutive. Parallel म्हणजे simultaneously, consecutive म्हणजे ही काम झाल्यानंतरच दुसरं काम. आता समजा एखादा घर बांधकाम आपल्याला करायचं आहे, तर भिंती बांधण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही गिलावा करायच्या आधी तुम्हाला तिथं भिंत पाहिजे, विटाने सगळं ती भिंत तुम्ही बांधल्यानंतरच मग त्याचा गिलावा तुम्ही करू शकतात. तसंच जर एखादा भिंतीचा कलर तुम्हाला करायचा असेल तर पहिल्यांदा ही तुम्ही चेक करून घ्या की भिंत बांधलेली आहे, त्या भिंतवरती प्लास्टरिंग झालं आहे आणि नंतर मग तुम्ही कलर देऊ शकता. तर असे जे ॲक्टिव्हिटीज वन आफ्टर दी अदर केले जातात त्याला आपण कॉन्झिक्युटिव्ह म्हणतो आपण. इज दिस पॉईंट क्लिअर, राईट. तर ही कॉन्झिक्युटिव्हली आणि पॅरलली कोणते कामं होऊ शकतात आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करताना ती पर्ट चार्ट थ्रू आपल्याला माहीत होतं. ओके. देन पाचवा क्वेश्चन आहे, ही क्वेश्चन थोडं केअरफुली ऑब्झर्व करा. चूज द करेक्ट ऑप्शन अकॉर्डिंग टू द गिवन बिलो स्टेटमेंट. असं 3 स्टेटमेंट दिलेलं आहे. स्टेटमेंट नंबर 1 मध्ये काय दिलं आहे बघा, अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज आर इंडिपेंडेंट ऑफ एनी वन फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटी अँड अकर थ्रू आउट दी प्रोसेस. ना आपल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या सेकंड चॅप्टरमध्ये वी हॅव स्टडीड व्हॉट वी कॉल इट एज अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज. अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज म्हणजे एक मेन ॲक्टिव्हिटी चालू असताना जे सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीज असतात त्याला आपण म्हणतो अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज. तर मग मेन ॲक्टिव्हिटीज कोणते आहेत, त्याला आपण फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटीज म्हणतात. कम्युनिकेशन, प्लॅनिंग, राईट, अप टू डिप्लॉयमेंट, ही सगळे 5 फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटीज आहेत. ती ॲक्टिव्हिटीज चालू असताना जे सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीज आपण जे करतो दॅट इज व्हॉट वी कॉल इट एज अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज. नाव स्टेटमेंट 2 ही काय वाजा, सॉफ्टवेअर क्वालिटी एश्युरन्स, याला शॉर्टली आपण SQA, सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट, SCM. SQA, SCM ही आपल्याला सेपरेट चॅप्टर्स आहेत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये, आर अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज. आणि तिसरं स्टेटमेंट काय आहे बघा, सॉफ्टवेअर क्वालिटी एश्युरन्स, सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट आर नॉट अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज. तर ही 3 स्टेटमेंट्सपैकी ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट, किंवा स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर करेक्ट, किंवा मग स्टेटमेंट 3 इज करेक्ट, और स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 3 आर करेक्ट. ओके. तर इथं करेक्ट आन्सर इज स्टेटमेंट 1 इज करेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट. तर आपण आणखी एकदा ही काय स्टेटमेंट्स आहेत एकदा आपण बघून घेऊ. अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज आर इंडिपेंडेंट ऑफ एनी वन फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटी अँड अकर थ्रू आउट दी प्रोसेस. म्हणजे अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज जे आहेत ती एकदा करून सोडून द्यायचे नाही. तुमचं पूर्ण प्रोजेक्ट स्टार्टिंगपासनं प्रोजेक्ट कंप्लीट होऊपर्यंत अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज चालूच असतात. आणि त्यानंतर SQA अँड SCM, सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटचं शॉर्ट फॉर्म आहे, SCM आर अम्ब्रेला ॲक्टिव्हिटीज, ही करेक्ट आहे. ओके. Now I'll go to the next question. Which quality deals with the maintaining the quality of the software product? Okay. Now software quality, the answer मध्ये quality control. ह्याला आपण shortly we call it as QC, म्हणजे quality control. Next. तर विद्यार्थी मित्रांनो, मी ऑलरेडी तुम्हाला प्रीवियस एक्झामिनेशनमध्ये पण व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आम्ही थोडे
ऑनलाईन मॉक टेस्ट आम्ही क्रिएट केलेल्या आहेत. तुम्ही ह्या लिंकवरती वेब ब्राउझरमध्ये ही लिंक तुम्ही एंटर करायचं आणि पासवर्ड लोअर केसमध्ये ही टाईप करायचं, जेणेकरून तुम्हाला ही टेस्ट जेव्हा तुम्ही अटेम्प्ट करताल तर तुम्हाला एक प्रकारचं फायनल एक्झाम देण्यापूर्वी एक कॉन्फिडन्स तुम्हाला बिल्डअप होत आहे. इट इज पॉईंट क्लिअर राईट. तर डेफिनेटली तुम्ही ट्राय करू शकतात. ही सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. टोटल 100 प्रश्न आहेत. आणखी 50 प्रश्न आज तिथं आणखी अपलोड होतील. आणखी 2 एक्झामिनेशनचं लिंक मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकतो. ओके. 7th वन, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजर इज एंगेज्ड विथ सॉफ्टवेअर मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज. ही इज रेस्पॉन्सिबल फॉर पहिलं प्रोजेक्ट प्लॅनिंग, मॉनिटरिंग द प्रोग्रेस, कम्युनिकेशन विथ द स्टेक होल्डर्स अँड ऑल मेन्शन्ड अबव. तर सॉफ्टवेअर मॅनेजर म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजर ही सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी ती जिम्मेदार आहे. म्हणजे स्वतः त्यांनी नाही करायचं, पण दुसऱ्यांकडनं करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्यांनी केलेलं कामाचा करेक्टनेस त्याला फक्त त्या सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजरला जज करायचे की कुठली ॲक्टिव्हिटी करेक्ट आहे आणि कुठलं रॉंग आहे. देन वाय इज रिक्वायरमेंट्स मॅनेजमेंट इम्पॉर्टंट? इट इज ड्यू टू द चेंजेस टू द एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजी, कस्टमर्स एक्सपेक्टेशन्स अँड ऑल द मेन्शन. याचा करेक्ट आन्सर इज डी. रिक्वायरमेंट्स मॅनेजमेंट म्हणजे आपण कस्टमरसाठी जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलप करतो तर ती जे रिक्वायरमेंट्स आहेत आपण कस्टमरला विचारतो की बाबा तुला काय पाहिजे ह्या सॉफ्टवेअरमध्ये. मग कस्टमर थोडे रिक्वायरमेंट देतात, मला ही सॉफ्टवेअरमध्ये असं पाहिजे. एक 10 पॉईंट्स त्यांनी सांगतात. पण ती 10 पॉईंट्स काचे तसंच असणार का? नाही. पण थोड्या कारणामुळे त्याचे रिक्वायरमेंट्स बदलू शकतात. त्याच्यापैकी एक काय, सम चेंजेस टू दी एन्व्हायरमेंट. इट इज पॉईंट क्लिअर. युजर विल से की मला सॉफ्टवेअर विंडोजमध्ये नको, युनिक्सवर चालणारा सॉफ्टवेअर पाहिजे. किंवा टेक्नॉलॉजी, आता समजा तुम्ही जावामध्ये तुम्ही करायलात आणि तुम्हाला ऑल ऑफ अ सडन वाटतंय की आपण पायथॉनमध्ये करूत आणखी इफेक्टिव्ह असतं, तर इथं काय चेंज करायला तुम्ही टेक्नॉलॉजी चेंज कराल. आणि इन कस्टमर्स एक्सपेक्टेशन्स, तर कस्टमरला त्याचे एक्सपेक्टेशन्स कॉन्स्टंट नसतात, ती चेंज होत राहतात. तर कस्टमरचे जेव्हा एक्सपेक्टेशन चेंज होतील then also you'll have to management, right? And this is what we call it as requirements management. User requirements are expressed as dash in extreme programming. Extreme programming म्हणजे XP. म्हणजे युजरचे जे रिक्वायरमेंट्स आहेत XP मध्ये ती सिनॅरिओज किंवा ह्याला आपण स्टोरीज सुद्धा म्हणतो. ही एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवून घ्या. एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग किंवा ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे XP, तर युजरचे जे रिक्वायरमेंट्स आहेत ती रिक्वायरमेंट्स ती कसं स्पेसिफाय करतात त्याला आपण सिनॅरिओ किंवा स्टोरी आपण म्हणतो. हाऊ मेनी फेजेस आर देअर इन दी स्क्रम? ओके, एजाईल मॉडेलिंगमध्ये येतं. स्क्रममध्ये 3 फेजेस आहेत. देन अरेंज द फॉलोइंग स्टेप्स टू फॉर्म अ बेसिक और जनरल इंजिनिअरिंग प्रोसेस मॉडेल. एक जनरल क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं प्रोसेस मॉडेल पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्ही कंप्लीट केलेलं आहे. तर त्या बेसिसवर एक क्वेश्चन इथं विचारलेलं आहे की इथं तुम्हाला थोड्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, ही कुठल्या स्टेपमध्ये तुम्हाला अरेंज करायचं. तर इथं अरेंज करून थोडे स्टेप्स दिलेले आहेत. तुम्हाला फक्त ह्यापैकी कोणतं करेक्ट आन्सर आहे ती तुम्हाला गेस करायचं. मग ह्याच्यासाठीच देसे की पहिल्या चॅप्टरमध्ये जे प्रोसेस मॉडेल्स आहेत त्या प्रोसेस मॉडेलचं सगळं सारांश म्हणजे ही स्टेप्स आहे. तर एखादा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आपण करताना ही टोटल आपल्याला 6 ॲक्टिव्हिटीज आहेत. तर ही 6 ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका ऑर्डरमध्ये लावायचं. तर इथं बघा, आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करताना पहिल्यांदाच आपण टेस्टिंग करतो का, आणि टेस्टिंग झाल्यानंतर आपण डिझाईन करतो किंवा ही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करतो का? नाही. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आपण करताना पहिल्या ॲक्टिव्हिटी जी असते ती आहे स्पेसिफिकेशन, की आपण कस्टमरला विचारतो बाबा नेमकं तुला ह्या सॉफ्टवेअरमध्ये काय पाहिजे, काय रिक्वायरमेंट्स आहेत तुझे, ही सगळं स्पेसिफिकेशन आहे. इट इज पॉईंट क्लिअर. स्पेसिफिकेशनच्या नंतर आपण काय करतो, आपण कस्टमरने एक 10 रिक्वायरमेंट सांगितले तर त्या रिक्वायरमेंट्सच्या बेसिसवर ही सेकंड स्टेप आपण डिझायनिंग करतो. इट इज पॉईंट क्लिअर, राईट. तर हीच प्रश्न डिफरंट फॉर्मॅट्समध्ये विचारू शकतात एक्झामिनेशनमध्ये. इट इज पॉईंट क्लिअर. देन डिझाईन झाल्यानंतर तिसरं स्टेप काय, एकदा आपलं डिझाईन झालं
त्यानंतर आपण काय करतो, वन्स यू फिनिश दिस पर्टिक्युलर डिझाईन यू स्टार्ट मॅन्युफॅक्चरिंग दी सॉफ्टवेअर. सो व्हॉट इज द फर्स्ट स्टेप, हियर इज द स्पेसिफिकेशन. ही पहिलं स्टेप आहे, ही दुसरं स्टेप आहे, ही तिसरं स्टेप आहे. मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर मग काय करणार आपण, त्याचं टेस्टिंग करणार की बाबा ती सॉफ्टवेअर व्यवस्थित काम करायला का नाही. आणि टेस्टिंग झालं मग ती सॉफ्टवेअर काय आपण स्वतः आपल्यासाठी बनवलं आहे का, नाही, कस्टमरसाठी बनवलं आहे. मग त्याला आपण डिप्लॉयमेंट किंवा मग इन्स्टॉल म्हणतो. ही फिफ्थ स्टेप आहे. मग इन्स्टॉलेशन आपलं झालं, मग झालं का आपलं काम, नाही. ती सॉफ्टवेअर कसं काम करायला आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आलेत का, काही त्रास होत आहे का ती यूज करताना, सॉफ्टवेअर अचानक बंद पडतं आहे का, ही सगळं चेक करणं म्हणजे मेंटेनन्स ऑफ दी सॉफ्टवेअर. इट इज पॉइंट, दिस इज दी सिक्स्थ स्टेप. म्हणून ह्याचा करेक्ट आन्सर काय. विद्यार्थी मित्रांनो, ही स्टेप्स पुन्हा तुम्ही एकदा व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. पहिल्यांदा आपण युजरकडनं स्पेसिफिकेशन घेतो, नंतर त्याच्यावरती एक डिझाईन तयार करतो, डिझाईनच्या नंतर आपण ती सॉफ्टवेअर तयारी करतो मॅन्युफॅक्चर, आणि त्यानंतर मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर त्याचं टेस्टिंग होतं आहे. टेस्टिंग झाल्यानंतर कस्टमरपाशी जाऊन ते सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल करतो किंवा मग त्याला आपण डिप्लॉयमेंट, DEPLOYMENT, डिप्लॉयमेंट, आणि शेवटी त्याचा मेंटेनन्स. द करेक्ट आन्सर इज दिस वन. ओके, याचं PDF फाईल मी इथं लिंकमध्ये दिलेली आहे, तुम्ही ही फाईल डाउनलोड करू शकतात अँड स्टडी करू शकतात. बट रिमेंबर वन थिंग स्टुडंट्स, की कुठलंही तुम्ही MCQसाठी प्रिपेअर करायला खूप चांगली गोष्ट आहे, पण बाय हार्ट वगैरे करू नका. कॉन्सेप्ट 100% नाही तर किमान एक 20% तर कॉन्सेप्ट अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा. सॉफ्टवेअर इंजिनियर्स, कम्प्युटर इंजिनियर्स रट्टा मारून तुमचं कधी काही चांगलं होणार नाही. तुम्हाला पूर्ण नॉलेज जरी इफ यू आर नॉट एबल टू गेन, ॲटलिस्ट जेवढं नॉलेज तुम्ही गेन करतात त्याचे कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर व्हायलाच पाहिजे. इट इज पॉइंट क्लिअर. देन 12th question, the two questions, are we building the right product and are we building the product right, it corresponds to verification, validation, validation and verification, verification and validation. It is point. The correct answer is C. तर ही एक आपल्याला 4th चॅप्टर मला वाटतं तिथं व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन ही 2 पॉईंट्स आहे. व्हॅलिडेशन अँड व्हेरिफिकेशन. तर मित्रांनो, ही व्हॅलिडेशन अँड व्हेरिफिकेशन म्हणजे काय, आपलं डेली लाईफमध्ये जे थोड्या ॲक्टिव्हिटीज आपण करतो त्याच्यावरती मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही एखादं सुपर मार्केटमध्ये घेतलं, घरी लागणारे सगळे जे किराणा सामान आहे ते सगळे तुम्ही विकत घेतलं आणि 3,000 रुपये बिल झालं. घरी आल्यानंतर व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही काय करतात मी तुम्हाला सांगतो. आपण 30 आयटम्स विकत घेतले तर तुम्ही फक्त बॅगमध्ये मोजणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अप टू 30. हां, 30 आयटम्स बरोबर आहेत. मग व्हॅलिडेशन म्हणजे काय, व्हॅलिडेशन म्हणजे समजा तुम्ही शेंगदाणे घेतले, ती स्टँडर्डचे आहेत का नाहीत, इट इज पॉईंट क्लिअर राईट, ती तुम्ही चेक करता. तुम्ही काहीतरी एक डाळी घेतलात, इट इज पॉईंट क्लिअर, किंवा तुम्ही साखर वगैरे काही घेतला किंवा कुठलाही किराणा सामान तुम्ही घेतला, ती एक पर्टिक्युलर स्टँडर्डचा आहे का नाही ती चेक करणं इज व्हॉट वी कॉल इट ॲज व्हॅलिडेशन. इट इज पॉईंट क्लिअर. आर वी बिल्डिंग द राईट प्रॉडक्ट इज व्हॅलिडेशन. काय मी सामान जे विकत घेतलं ती खरं स्टँडर्डचं आहे का सबस्टँडर्डचं आहे का डुप्लिकेट आहे, किंवा आर वी बिल्डिंग द प्रॉडक्ट राईट. मग व्हेरिफिकेशन म्हणजे मी 30 आयटम्स विकत घेतले, 30 आयटमचे पुढे आलेत का नाहीत, तेवढे पॅकेट्स आहेत का नाहीत, त्याला आपण व्हेरिफिकेशन म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे व्हेरिफिकेशन एक जनरल प्रोसिजर आहे, पण व्हॅलिडेशन म्हणजे इन डिटेलमध्ये जाऊन सगळं चेक करायचं. ओके, नेक्स्ट पॉईंट. डॅश यूज पॉवरफुल डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर अँड स्मॉल. ओके, ही प्रश्न रिपीट झालाय वाटतं. RAD तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, जिथं टीम्स म्हणून येत आहे RAD. आणि RAD लक्षात ठेवून घेण्यासाठी आणखी एक पॉईंट, जे सॉफ्टवेअर आपल्याला 90 दिवसामध्ये मॅक्झिमम कंप्लीट करून द्यायचं असतं ती म्हणजे RADचं असतं. A stub is a dummy version of the dash module of the module under testing. Is this point clear? Right? तर it is correct answer is subordinate. ही टेस्टिंग चॅप्टरमध्ये येतं. आता समजा एखादा मॉड्यूल आहे, राईट, ही मॉड्यूल तुम्हाला टेस्ट करायचं. इट इज पॉईंट क्लिअर. नाव ही मॉड्यूल
एक मॉड्यूल बी बरोबर एक इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतं, म्हणजे काहीतरी माहिती बीला प्रोव्हाइड करतं आणि इन टर्न बीपासनं काहीतरी एक माहिती वापस तुम्हाला ए मॉड्यूलला येणार. ह्या मॉड्यूलचं नाव आय विल गिव्ह इट ॲज ए. इट इज पॉईंटला. तर सध्या मी कुठलंच मॉड्यूल तयार करायलो, ए मॉड्यूल मी तयार करायलो. इट इज पॉईंटला. तर आता मी बी मॉड्यूल आणखी तयार केलं नाही, पण ह्या मॉड्यूलच्या टेस्टिंगसाठी जेवढं काही बीचं लॉजिक आहे ती मी एक स्टब वापरून करतो. स्टब म्हणजे एक टेम्पररी प्रोग्राम. काम झालं की ती काढा आणि मग ॲक्च्युअल सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप करा. तर मग ही स्टब मी का तयार करायलो पहिल्यांदा ती जाणून घ्या. मला पहिल्यांदा ह्याचं टेस्टिंग करायचं आहे, पण मी ही आणखी केलेलं नाही आणि ही पूर्ण करायला थोडं बरेच दिवस लागतात. त्यापूर्वी मी काय करतो, एक टेम्पररी प्रोग्राम करतो ज्याला वी कॉल इट ॲज अ स्टब. ओके. शेवटचा प्रश्न, ए टेस्ट केस इन्क्लूड्स, ही पण टेस्टिंगमधलं आहे, इनपुट, एक्सपेक्टेड आउटपुट, information of function under testing and all the above. The correct answer is D. It is pointless. Now what is meant by a test case? एक सॉफ्टवेअर तुम्ही तयार केलं आहे. इट इज पॉईंट क्लिअर. समजा एखादा प्रोग्राम तुम्ही केला आहे, ती प्रोग्राम लार्जर ऑफ 2 नंबर्स आहे किंवा समजा एखादा प्राईम नंबर आहे का नाही. तर ह्या सॉफ्टवेअरचं काम काय, एक नंबर तुम्ही एंटर करता, ती नंबर प्राईम नंबर आहे का नाही ही मला टेस्ट करायचं आहे. इट इज पॉईंटलेस. मग ही प्राईम नंबर आहे का नाही टेस्ट करण्यासाठी मी काय करतो, पहिल्यांदा 5 एंटर करतो, पुन्हा त्याच्यानंतर मी 6 एंटर करतो, पुन्हा त्याच्यानंतर आय विल एंटर 10. तर ही जे व्हॅल्यूज आहेत 5, 6 आणि 10, ह्याला आपण टेस्ट केसमधले व्हॅल्यूज आपण म्हणतो. इट इज पॉईंटलेस. मग मला अंदाजा माहीत असतं 5 म्हणजे ही एक प्राईम नंबर आहे, 6 म्हणजे नॉट प्राईम नंबर यायला पाहिजे, 10 म्हणजे ती पण नॉट प्राईम नंबर म्हणून यायला पाहिजे. मग टेस्ट केसमध्ये काय असतंय, आपण इनपुट कोणते देणार आहेत ह्या सॉफ्टवेअरच्या टेस्टिंगसाठी आणि ही इनपुट दिल्यानंतर ही सॉफ्टवेअर तुम्हाला काय आउटपुट देत आहे आणि तुम्ही एंटर केलेल्या व्हॅल्यूज इथं कुठलं फंक्शन ह्या व्हॅल्यूजचं प्रोसेसिंग करत आहे. म्हणून टेस्ट केसमध्ये ही सगळेच पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. So I hope you have understood these topics and again I am repeating this one. ह्याची PDF फाईलची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. अँड अगेन आफ्टर टुमॉरो ऑर डे आफ्टर व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं तर डेफिनेटली ह्याला शेअर करा अँड मोस्ट इम्पॉर्टंटली प्लीज सबस्क्राईब टू दिस चॅनल. थँक्यू स्टुडंट्स. ऑल द बेस्ट. अभ्यास करा.